30 जुलैला रानड्याला जाऊन 10 वर्ष होती. त्यांचं जाणं हे अकल्पित होतं. थोडंसं लिव्ड इज फुल लाईफ असे नाही गेले, ते लवकर गेले. पण त्यांनी एक ठसा ठेवला आणि तो ठसा कधीच पुसला जाणारा नाही. आणि त्यांनी जे काम केलं, लिखाण केलं, ते लिखाण हे चिरस्थायी लिखाण राहणारं लिखाण आहे. गाण्यात संगीतात अशी लिखाणं काही वेळा होतात की त्याला मी मशरूम लिटरेचर म्हणतो, की ती भूचित्रासारखी असतात, की तात्पुरती ती आकर्षक दिसतात आणि काही काळानंतर ती कोमेजूनही जातात, लोकांच्या विस्मृतीतही जातात. रानड्यांचं प्रत्येक लिखाण हे डॉक्युमेंटेशन असावं या उद्देशानेच केलेलं आहे. रानड्यांना आपल्या जबाबदारीची उत्तम कल्पना होती की आपण जे लिहितोय ते प्रत्येक अक्षर इतिहासात कोरलं जाणार आहे, तो एक ऐतिहासिक पुरावा म्हणून धरला जाणार आहे. आणि त्या जबाबदारीनेच त्यांनी लिहिलं, बोलले, गायले. प्रत्येक गोष्ट त्यांची आखीव रेखीव ही जबाबदारीने केलेली होती. आणि ते गेल्याच्या 10 वर्ष गेल्यानंतर मला असं वाटतं की आपल्याला रानडे काही समजले का, त्या दृष्टीने मी विचार केला. आणि मला चैतन्याने आग्रह केला की तुम्ही बोला, तुम्हाला रानड्यांचा काही सहवास मिळाला आहे. त्या दृष्टीने मी हे बोलतोय. याच्यात काही कमी जास्त असेल तर श्रोत्यांनी हे समजून घ्यावं. रानड्यांचा माझा परिचय होण्या अगोदरच मी त्यांच्या आकर्षण वर्तुळात ओढला गेलो, ते दूरदर्शनमुळे. रविवार सकाळी त्यावेळेस छान वाटायचे. प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रम असायचा. रानडे तो सादर करायचे. फार मोठे मोठे कलाकार त्यात आम्हाला ऐकायला मिळाले. कृष्णशंकर पंडित, मल्लिकार्जुन मनसूर, भीमसेनजी, मुंबई अशा अनेक मुलाखती त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत रानड्यांनी घेतल्या. काही मुलाखती सुहासिनीबाईंनी पण घेतल्या, सुहासिनी मुळगावकर. त्या प्रसंगवदना होत्या, त्यांची पेशकारी वेगळी. त्याच्या काही मुलाखती आता यूट्यूबवर पाहता येतात, पण सगळ्या नाही. आता सत्यभामाबाई पंढरपूरकर, बाबामामा सातारकर या मुलाखती अजून यूट्यूबवर आलेल्या नाही आहेत, त्या यायला पाहिजे. मुलाखती कशा घ्याव्यात या दृष्टीने त्या आदर्श मुलाखती आहेत. मुलाखतीत रानड्यांचा कल विद्यार्थ्यांच्या काळात साधना काय काय क्रमाने चालते हे जाणण्याचे असते. कलावंताची सांगीतिक मानसिकता, सांगीतिक भूमिका काय हे ते काढून घ्यायचे. त्यातले बरेचसे कलाकार हे काही वेळा शिक्षणाच्या दृष्टीने अशिक्षित असतात अकॅडमिकली, पण त्यांच्या संगीत विद्येत ते फार मोठ्या पदाला पोचलेले होते. पण त्यांच्याकडनं तो मजकूर काढून घ्यायला लागायचा आणि रानडे त्यात फार वाकबगार होते. ते त्यांच्या कलाकाराने ते सगळं घ्यायचे आणि जाणवायचं ते रानडे त्यांना खुबीने सगळं काढून घेत आहे. असं त्या काळी प्रसारमाध्यम फार मर्यादित होती. म्हणजे रेडिओ आणि दूरदर्शन एवढे दोनच आपल्याला अवेलेबल होते. कलेच्या क्षेत्रातली सुंदर कार्यक्रमाचं त्या काळातली ती रेलचेल होती. एक कारण असेल ते की प्रसारमाध्यमं TRPच्या आहारी गेलेली होती. त्यामुळे मोठे कलाकार रानड्यांना दूरदर्शनवर आणता आले. आणि रानड्यांचा स्वार्थ एवढाच होता की पूर्व तयारीच्या निमित्ताने रानड्यांनी ज्ञानसंपन्न होत गेले. कारण ह्या मुलाखती घ्यायच्या अगोदर दोनदा त्यांच्याशी बोलतं करायला लागायचं, त्या लोकांकडनं काढून घ्यायला लागायचं. मी 2 उदाहरणे मुद्दामून देईन. पहिले बाबा महाराज सातारकर. बाबा महाराज हे वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे. सादरीकरणातला कीर्तनी मजकुराची संपन्नता, विविधता, कीर्तनाला आवश्यक असणाऱ्या आवाहक गोडगळा, भक्ती उत्कट अभिनय, रानड्यांना ते आदर्श कीर्तनकार वाटले असावेत असं मला अंदाज आहे. मुलाखतीत ते दूरदर्शनवर आले आणि लोकांना बाबा महाराजांची योग्यता समजली. मी बाबा महाराजांना रानड्यांनी पुढे आणलं अशा अर्थाने तुम्ही समजू नका. बाबा महाराज मोठेच होते, पण बाबा महाराजांचे मोठेपण रानड्यांनी हायलाईट केलं की हा माणूस फार मोठा आहे. आणि बाबा महाराज सगळीकडे जायला लागले. बाबा महाराज मोठेच होते, पण रत्नपरखे रानडे होते. त्यांची योग्यता लोकांना रानड्यांनी दूरदर्शनवर दाखवून दिली. त्या तीच गोष्ट यमुनाबाई बाई करायची. तोपर्यंत त्या फडात गर्दी असणाऱ्या बाई यमुनाबाई म्हणून प्रसिद्ध होत्या. टीव्हीवर मुलाखतीच्या रूपात त्या आल्या. रानड्याने त्यांची दूरदर्शनवर मुलाखत घेतली. रानड्यांना त्यांची योग्यता कळाली.
मला वाटते यमुनाबाई त्यावेळेस साठीच्या पुढे गेल्या होत्या. दूरदर्शनावर त्यांनी बसूनच मुलाखत दिली. रानडेंना विद्यापीठात संगीत विभागात तो क्लब हाऊसमध्ये होता त्या सम्राट बोलवलं. त्यावेळेस यमुनाबाई बसूनच गात होत्या. पण गाता गाता त्या कलेच्या तुरळ्या अवस्थेत झपकीने गेल्या आणि पायाला चाळ बांधून त्या नाचत लावणी पेश करू लागल्या. तो एक थक्क करणारा अनुभव होता. हाताच्या हालचाली, काही अनुभव त्या स्थूल अवस्थेतही विभ्रमणाचे प्रकार त्या दाखवत होत्या. कलाकार मंडळी त्या काळात रानड्यावर खूप खुश असायची. आपल्याला येत असलेले रानडे मांडायला लावत आहे याबद्दल ती मंडळी काहीशी कृतज्ञही असायची, खुशी असायची. याबद्दल ते रानड्यांना नेहमी धन्यवाद दिले. रानड्यांना ती एक पोचपावती होती, फार मोठी पोचपावती होती. यमुनाबाईंमुळे का कळत नाही, रानड्यांना लक्षात आलं की लावणीच्या अनेक घरंदाज चाली लुप्त झाल्या आहेत. त्याचा शोध घेणं आवश्यक आहे. त्यातून ते स्वतःही चाली लावू लागले. त्या आकर्षणातून रानडे त्यांचे शिष्य चाहते घेऊन लावणीचे कार्यक्रम करायला लागले. जुना लावण्यांना ते स्वतः चाली लावू लागले. काही चाली त्यांनी फार सुंदर लावल्या. त्यातल्या कठीण बडोद्याची चाकरी वगैरे या चाली इतक्या आकर्षक राहणारे सुंदर मानल्या. ही रंजना पेठेने मला वाटतं ती गायलेली आहे. ती गाणी इतक्या मादक चाली आहेत त्यातल्या काही. ते कार्यक्रम लोकप्रिय झाले. पण जुन्या लावणी शौकीनांना त्या पसंत पडत नव्हत्या. त्यात त्यांना लावणीचा रांगडेपणा, रासवट लगट अशी जी असते ती दिसत नव्हती. त्या मिठास ब्राह्मणी चालीच्या लावणी वाटायला. मला वाटतं रानड्यांची भूमिका त्यावर ठाम होती की लावणी फडातून, ग्रामीण भागातून शहरी संस्कृती यायला पाहिजे. त्यातून लावणी अजून बरे. हे रानड्यांनी वाटत असावे असा माझा अंदाज आहे की प्रबंध ध्रुपद असा प्रवास करीत लोकांनी ख्याल संगीत स्वीकारलंच ना. मग लावणीचं हे सुबक रूप का नाही स्वीकारलं? त्याला काही काळ लावू लागेल. पण काळ जाऊन देत ना, पण स्वीकार घेत पुढे. आणि आज त्याचं रूप बघतोय की आपण दूरदर्शनवर अनेक सुशिक्षित उच्चभ्रू समाजातल्या मुली सुद्धा लावण्याला यायला लागल्या. लहान मुली सुद्धा सुंदर लावण्या मिळायला लागल्या. हा तुम्ही एका अर्थाने रानड्यांच्या दूरदर्शीचा विजय का नाही समजतो असं मला वाटतं. पारंपरिक संगीत रीतींना भेदत राहणारे हे सगळे प्रयत्न करत होते. आता इतक्या दीर्घ कालावधीनंतर प्रसार माध्यमावरती हे सगळं आपल्याला दिसतंय. लावण्या किती प्रकारे येत आहेत. रानडे आता असते तर रानड्यांना खूप आनंद झाला असता. लावणी त्यांनी असे अजून एक विस्मृतीत जाऊन पाहणारे अजून एक नवं दूरदर्शन आणलं. ते म्हणजे सत्यभामाबाई पंढरपूरकर. माझ्या मते त्या फडात गाणाऱ्या लावणी गायिका नव्हता. त्यांचा स्वतःचा दिवाणखाना होता. त्या काळात ती प्रथा होती, दिवाणखाना होता. आणि दिवाणखान्यात काही श्रीमंत धनी त्या ऐकायला आणि त्याला एक वेगळं स्वरूप होतं. त्याला समन्वय स्वरूप नव्हतं दिवाणखान्याला. आणि त्या काळात सगळ्या जुन्या लावण्या बैठकीच्या सत्यभामाबाई पेश करत. त्या स्वतःचा दिवाणखाना चालवून त्या बैठकीच्या लावण्या पेश करायच्या. पुढे त्यांनी स्वतःला मुलगा, सून, नातवंड अशा संसारात रमवलं. मी त्यांच्याकडे 2-4 वेळा गेलेलो आहे, भेटलेलो आहे त्यांना. पण पेशवेकालीन लावण्याचा त्यांचा खूप मोठा खजिना होता. आणि रानड्यांनी त्यांना दूरदर्शनवर आणलं. मला आठवतं की दूरदर्शनवर कार्यक्रम करताना त्यांनी कृतक कोपाचे किंवा लज्जेचे असे 8-10 प्रकार विभ्रम त्यांनी दाखवले. तो एक थक्क करणारा प्रकार होता. कारण सत्यभामाबाई सुद्धा त्यावेळेस म्हाताऱ्या होत्या, 60-65च्या पुढच्या होत्या. आणि त्या पारंपरिक लावणी कुटुंबाच्या बॅकग्राऊंडमधून आलेल्या नव्हत्या. म्हणजे लावणी गायिका ज्या समाजात नाही तर तशा नव्हत्या त्या. पण त्यांनी ती लावणी आवडीने त्या क्षेत्रात त्या आलेल्या होत्या. रानड्यांचा प्रत्यक्ष परिचय पुढे माझे चुलते प्रिन्सिपल बाबूराव ढेकणे यांच्यामुळे झाला. बाबूराव ढेकणे सिडनीचे प्रिन्सिपल होते त्यावेळेस. मुंबई विद्यापीठाचा संगीत विभाग सुरू करण्यात त्यांचाही संयुक्तपणे मोठा वाटा होता. त्यात पु ल देशपांडे होते, मोहनराव देशपांडे होते. त्यावेळेचे सिडनी कॉलेजचे प्राचार्य म्हणून बाबूराव ढेकणे यांचे सगळ्यांचे एकत्र
पु ल देशपांडेंचं सरकार दरबारी वजन होतं. वामनराव देशपांडे यांच्याकडनं संगीत विभागाचे तपशील, अभ्यासक्रम वगैरे सगळं ठरवलं जात होतं. आणि बाबूराव ढेकणे यांच्याकडनं विद्यापीठ कार्यकारिणी, अकॅडमिक कौन्सिल, कुलगुरू, सरकार दरबारीची कामं या स्तरावरचा सगळा पाठपुरावा बाबूराव करत होते. अशी ती रचना होती. पाठीमागे देवधर मास्तरांचे मार्गदर्शन होते. आणि देवधर मास्तर हे त्या काळी मुंबईतल्या शिक्षण म्हणून या क्षेत्रात देवधर मास्तरांचा दबदबा मोठा होता. ते नुसते जुन्या पठडीतले गवे नव्हते, तर मॉडर्न अप्रोच असणारे अकॅडमिकली रिच म्हणतात तसे मास्तरांचा लौकिक होता. त्यामुळे देवधर मास्तरांचे त्याच्यामागे मार्गदर्शन खूप होतं. संगीत रसिक म्हणून कलावंतांच्या वर्तुळात बाबूरावांचं नाव मोठं होतं. अल्लादिया खान, मास्टर कृष्णराव, बालगंधर्व, ते भीमसेनजी, कुमारगंधर्व असा एक मोठा कालखंड बाबूरावांनी ऐकलेला होता, पाहिलेला होता. रानडे बाबूरावांच्या स्नेहात अडकले. तो स्नेह शेवटपर्यंत वाढता राहिला. राहायला ते एकाच इमारतीत होते, ज्ञानदेवीमध्ये होते. बाबूरावांच्या मुंबईच्या आणि पुण्याच्या घरी मिळून रानड्यांची 5 ते 6 गाणी तरी झाली. बाबूरावांनी त्यांना पुण्यातील बांधलेलं संगीत मंडळी कुठे स्थापन झाली, केशवराव भोसले गेले ती जागा कुठली शेवटची, शाहू महाराज त्यांना भेटायला केशवराव भोसले गेले. आणि केशवराव भोसले जेव्हा सिरियस झाले जातील असं ती जागा दाखवली. केशवराव भोसलेंची शवयात्रा चालली आहे आणि बालगंधर्व हातात काठी घेऊन गर्दी बाजूला सरतात. हे चित्र बाबूरावांनी बघितलं नव्हतं. ते रानडे ते समजून सांगत होते. आत्ता जो शिवाजी पेठ हायस्कूलचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचं उद्घाटन त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणून होते. आत्ता मला नाव आठवत नाही, पण त्यावेळेस नवा पूल नव्हता. आणि त्यातनं एका घोड्यावरती सयाजीराव गायकवाड आणि एका घोड्यावर शाहू महाराज असे नदीतनं एक तात्पुरता पूल तयार केला. त्याच्यावरनं ते येत होते. बाबूरावांनी तो सरदार बावडेकरांच्या वाड्यातून पाहिला. तो सरदार बावडेकरांचा वाडा त्याने रानड्यांनी देऊन दाखवला. असं रानड्यांनी ते दिवसभर हिंडवत होते. रानड्यांचं बाबूरावांचा लोभाचं आकर्षण हे होतं की हा माणूस जुना जाणता आहे. फक्त गवळीच मंडळी जुनी जाणती असतात असं नाही, तर श्रोतेही असतात. याची रानड्यांना उत्तम जाणीव होती. पुढे संगीत विभाग सुरू झाला आणि रानडे पहिले विभाग प्रमुख म्हणून विद्यापीठीय स्तरावर आले. त्यांना हवे असलेले सगळे प्रयोग योजना ते अंमलात आणून दिले. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होतं. ते जुनी ध्वनिमुद्रणे गोळा करू लागले. विद्यार्थ्यांना ते गाण्यातले वैशिष्ट्य तपशील समजून सांगू लागले. वेगवेगळे ध्वनी ते गोळा करायला लागले. मला आठवतं एकदा कापूस पिसणारा जो माणूस असतो, जो धनुकडीवरती कापूस पिसतो, त्याचा ध्वनी त्यांना वेगळा वाटला. त्यांनी त्याला वरती बोलवलं आणि तो ध्वनी सुद्धा त्यांनी रेकॉर्डिंग करून घेतला की जनसंगीत किंवा लोकसंगीत याच्यात कुठले कुठले ध्वनींचे प्रतिसाद पडले असावे असं रानडे त्या काळात शोध घेत असावेत. त्यामुळे खूप असे ते प्रयोग करत होते. लोकसंगीत, जनसंगीत, धुनगम संगीत, ते प्रबंध, ध्रुपद, ख्याल असा प्रवास कसा झाला असा खोलवर जाणारा अभ्यास बारकाईने ते स्वतःही करू लागले. आणि त्या काळात ते सगळं नवीन होतं. म्हणजे त्या काळातलं गाणं माझ्या मते ख्याल संगीत, ठुमरी, पेशकारीतच सगळं गुंतलेलं होतं. पण अभ्यासपूर्ण असं गाणं गोविंदराव टेंबे, वामनराव देशपांडे यांनी लिखाण केलं. तर त्याच्यानंतर इतकं तपशीलवार पुढे रानड्यांनी न्यायला लागले. हे त्यांचं श्रेय होतं. मुंबई विद्यापीठात रानडे आल्यामुळे रानड्यांचे 2 फायदे झाले. मोठे गायक, कलावंत ते संगीत विभागात आणू लागले. आणि ते सगळे गवई मला आठवतं त्यातल्या कुणीही बिदागी किती असं त्या काळात विचारलं नाही. रानड्यांच्या शब्दाला खूप वजन होतं. विद्यापीठ नियमानुसार जे काही मिळायचं ते द्यायचे. पण हे सगळे कलावंत रानड्यांवरती खुश होते. आणि विद्यार्थी त्यांना शंका विचारायचे, विद्यार्थी त्यांच्याशी चर्चा करायचे. ह्यात ते गायक सुद्धा रमायला लागले. म्हणजे या गायकांना श्रोतेनंतर जे प्रोत्साहन देतात त्याच्यावर ते खुश असतात. त्याला एक मर्यादा असते. पण जेव्हा एखादा शास्त्र शिकणारा मुलगा जर तुम्हाला शंका विचारतो तेव्हा सगळ्या गायकांना ते मोठं आव्हान असतं. आणि त्यात ते खूप रमतात. रानड्यांना जसा तो अनुभव नवीन होता तसा या कलावंतांनाही अनुभव होता. मनसुरी काही खूप पुढे आले.
भीमसेनजी आले, फिरोज दस्तू, गोविंदराव अग्नी वगैरे शिकवायला होते. म्हणजे अशा अनेक लोक रानड्यांनी तिथे आणली. आणि दुसरं त्यांना एक असं सुरू झालं की रानड्यांना त्याच्यातलं गुरु शिष्य यांच्यातला एक सुसंवाद सुरू झाला तिथे विद्यार्थी आल्यामुळे. आणि रानड्यांना जीव लावणारे अनेक शिष्य तिथे मिळाले की जे रानड्यांच्या लोकात कायमचे अडकले. आणि तेच पुढे रानड्यांच्या अनेक कार्यक्रमातही सहभागी झाले. याच वेळेस रानडे सत्यकथेमध्ये लिहित होते, वृत्तपत्रातही लिहित होते, पुस्तकं लिहित होते आणि स्वतःचे गाणंही वाढवत होते. हे सगळं रानडे मॅनेज करत होते. हे खूप थक्क होणारी गोष्ट आहे. विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांशी याच्या बाबतीत मला काहीसं सादर रानड्यांचं वाटतं की दिवसाचा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरायचा हे व्रत रानड्यांनी शेवटपर्यंत सांभाळलं. संपूर्ण आयुष्य संगीतमयच, दुसरे काही नाही असे जर म्हणले मला जर विचाराल तर माझं प्रामाणिक मत सांगतो की विष्णू दिगंबर पलुसकर पहिले नाव, दुसरं नाव भातखंडे, तिसरं नाव रानड्यांचंच घ्यायला लागेल असं मला नेहमी वाटतं. रानड्यांची 7 ते 8 गाणी मी ऐकली. त्यातले एक गाणं मी बालगंधर्व मंडळाचा सहसचिव म्हणून मी स्वतःच आयोजित केलं आमच्या सोसायटीच्या हॉलमध्ये. लोकांनी त्याला फार सुंदर प्रतिसाद दिला. काही वर्षांनी तेथेच रानड्यांचे गुरु गजानन बुवांचंही गाणं तिथे केलं. रानड्याने त्यावेळेस हमिरी कल्याण, मारू वगैरे असायला गायलेले होते. आणि मारूची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी मला जे स्मरतं त्यांनी देवधर मास्तरांचं नाव घेतलं. ती सिंदेकरांकडनं आलेली चीज होती त्यांची, हेही मला आठवतं. ते गाणं मला त्यावेळेस चतुरस्थ ग्वाल्हेर गायकाचं वाटायचं. मला माझं स्वतःचं इम्प्रेशन असं की बोलतानामध्ये मात्र गजाननच्या आग्र्याच्या बोलताना रानड्यांच्या गाड्या दिसायच्या. त्या मानाने राणे जास्त सोबतपणे यायचे असं मला त्यावेळेस जाणवायचं. पण गजाननची अनुनासिकता त्यांनी घेतली नाही, ती कटाक्षाने तळली. पण खूप वेळा असं वाटतं की गुरुची लकब आपण घेतो गाण्यातली येते आणि ते ठसे खोलवर राहतात मनावरती आणि ते शिष्यांना टाळता येत नाही. पण रानडे त्याच्या या गुणापासून निघाल्याने दूर राहिले. हे रानड्यांचं मला अप्रूप वाटतं त्याच्या दृष्टीने. त्यांचं गाणं शिस्तीचं असायचं पण त्यात मोकळेपणा असायचा. मोकळेपणा ठसठशीत दिसायचा, अखिरखी दिसायचा. पण त्यात बांधीवपणा असं कधी रानड्यांच्या गाण्यात दिसायचं नाही. ते दिसता कामाने याची ते उत्तम लक्षात घ्यायचे की आपलं गाणं मोकळेपणाने फिरतंय, आपण मोकळेपणाने खेळतोय गाण्यात, हे दिसलं पाहिजे लोकांना. लोक त्या दृष्टीने असं लोक समजच झाले पाहिजे याचे रानडे उत्तम दक्षता घ्यायचे. माझ्या दृष्टीने रानड्याने मलाच नाही तर अनेकांना आवडलेलं गाणं बाबुरावच्या सिंधुरा मंगल्यात झालं. म्हणजे भारतीय निवास सोसायटीतच बाबुरावचा जो सिंधुरा मंगला आहे त्यातलं ते सकाळचं गाणं होतं. मी आणि बाबुराव काहीसे शेजारी असल्यामुळे तो सगळा व्याप मी आवडीने केला होता. हॉल सगळा गच्च भरलेला होता. हॉलच्या ज्या खिडक्या होत्या त्या खिडक्याच्या बाहेर लोक अंगणात उभी होती. हात डोकं खुपसून असं उत्सुकतेने ऐकत असाही खूप वर्ग बाहेर उभा होता. हात बसू शकले नसल्यामुळे. त्या सोयट्यांमध्ये मोहन कर्वे होते, मंजिरी कर्वे होते, त्यांची मुलगी भास्करभाऊ जोशी होते, रामभाऊ पुनटकर होते, विनय हांगलीकर होते, बरीच लोक होती त्यात. म्हणजे आणि त्यावेळेस साथीला सारंगीला खाडीलकर होते, मधुकर खाडीलकर. आणि तबल्याला रानड्याने मला मिळून सांगितलं होतं की लालजी पुण्यात असतात, जर आले तर बरं होईल. म्हणून मी लालजी वडगाव शेरीला राहायचे, त्यांच्या जावयाकडे जोशी म्हणून तिथे मी गेलो. त्यांना रानड्यांचं नाव सांगितलं तर इतका आनंद झाला. त्यामुळे मी येतो रिक्षाने. त्यांनी काही विचारलं नाही, काही व्यावहारिक बाजू रानडे म्हणल्यावर काही विचारलं नाही. या रानड्यांचा दबदबा म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय, तेही आनंदाला आले. मला असं वाटतं की मिलिंद माणसे माझ्या कंबरला होता, कारण मिलिंद माणसे त्यावेळेस रानड्यांकडे शिकत होते. आणि रानड्यांचं बोलणं असं प्राध्यापक असायचं. विनोद सुद्धा त्यांचे असे उच्चभ्रू असायचे. बोलण्याला विनोदाला कधी असं सवंगपणा ते कधी येऊन द्यायचे नाही. तसं भारदस्त बोलणं असायचं. ते बसल्या ते पटकीन म्हणाले की रानडे, गोखले आणि खाडीलकर असं आज प्रथमच एकत्र आलेले आहेत. म्हणजे लोक इतकी मनात
मनापासून हसले त्यावेळेस. सगळं वातावरण प्रसन्न झालं. रानडे तंबोरे लावायला लागले आणि भास्करबुवा समोर बसले. ते भास्करबुवांची एक लकब होती, अशी पायाला मिठी मारून त्याचे झुलत झुलत असे बसायचे, सरळ मांडी घालून असे बसायचे नाहीत, पण मजेत गाणं ऐकायचे. मोठा माणूस होता. तर त्यांना रानड्याने विनय नमस्कार केला. आता रानडे भास्करबुवा त्याच्यावर त्याला म्हणाले, रानडे काही वेगळं आहे किंवा तुमच्याकडे आहे? तुम्ही गोळा केलेले मास्तरांकडनं आम्हाला माहिती आहे, मास्तरांनी तुम्हाला काय काय दिलंय, देवधर मास्तर असं. रानडे चमकले, म्हणजे ते पटकीने असे, मला असं वाटलं ते डिस्टर्ब झाले की काय, पण नाही, ते हसले भास्करबुवांकडे बघून. मला असं वाटतं की त्याला जबाबदारीची एक वेगळी जाणीव झाली की हे नेहमीपेक्षा वेगळे आहे असं. ते गाणं खूप रंगलं, अफाट रंगलं, म्हणजे इतकं रंगलं की रानड्याने मनात एखादी रचना कल्पावी आणि तशी ती गळ्यातनं झपकीने यावी, इतकं ते झपाट्याने झालं होतं. गळ्यावर, स्वरावर, लईवर, सर्वावर सरस्वतीचा वरदहस्त होता त्या दिवशी. असं चाललं होतं. मध्यंतर झालं, चहा वगैरे झाला, एकही श्रोता त्यातला परत गेला नाही. सगळेजण थांबून होते. शेवटपर्यंत पहिल्या मैफल सुरू झाल्यावर जी माणसं आली तेवढी सगळी माणसं शेवटपर्यंत होती. सगळ्यांना रानड्याने असं घट्ट बांधून ठेवलं होतं त्या गाण्यात. म्हणजे त्या दिवशी रानड्यांच्या गाण्याचा दर्जा काय असेल याच्यावरून तुम्ही कल्पना तुम्हाला येईल. आणि श्रोत्यांना नंतर खूप दिवस त्या गाण्याचं स्मरण होतं. तुम्ही भेटले की म्हणायचे, काय रानड्यांशी गायले. हे सगळं गाण्यात झाल्यानंतर बाबुरावांकडे सगळे लोक गेला, जेवायला बसल्यावर बाबुरावांनी त्यांचं खूप मोकळेपणाने कौतुक केलं. रानडे, तुम्ही आज काय गायला, काय कुठनं येते हे सगळं? रानडे म्हणले, बाबुराव फार कौतुक करू नका, तुम्ही असं कौतुक केलं ना, आज खूप लोकांनी कौतुक केलं, मग असं केलं ना मी सगळं सोडून दिलं आणि फक्त गाणं केलं. म्हणजे ते मला फार त्या दिवशी रानड्यांचं एक वेगळं पण, म्हणजे त्या दिवशी रानडे स्वतःला खूप त्याला आनंद झाला. आणि प्रत्येक वेळी ते काय करायचे, त्या नवरा बायकोंचा संवाद नेहमी ऐकण्यासारखा झाला. काही कौतुक केलं की ते म्हणजे, बाबुराव तुम्ही हेमांगलेलं सांगा, तिला सांगा माझं काय ते. मग त्या हसायच्या. असं त्यांचं फार सुंदर नातं मला त्यावेळेस खूप अप्रूप वाटायचं त्या नात्याचं. तर रानडे खूप शोधत, गव्याला अजून काय लागतं, म्हणजे गव्याला याच्यावर मोठी पोच होती, पैसा ऐका वगैरे सगळं दुय्यम असतं. गव्याला असं झालं ना की काही वेळ तो असा नशेत असतो डोळे, तसे रानडे होते. ते बाबुरावला म्हटले की, बाबुराव अहो मी इतर ठरवून वेगळं चालवतो आज. ते तुमचे भास्करबुवा समोर बसले होते ना, त्यांनी इनडायरेक्टली मला सुनलं की वेगळं ऐकलं, देवधर मास्तरांचं नाव घेतलं. अहो तो स्वतः भरणेदार गवई, मोठा गवई तो. त्याने मला सांगितलं, रानडे डिवसले गेले म्हणजे. आणि मग म्हणजे मी शाहून गेलो त्याने असं सांगितल्यानंतर की आज या माणसाकडे गायचं, यांना ऐकवायचं आपल्याला की यांच्याकडे स्वतःकडेच इतक्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, तर आपलं वेगळे पण त्यांना दाखवायला पाहिजे. आणि त्यांनी त्या दृष्टीने गायले. बाबुराव याला फार महत्व आहे म्हटले. मी असा गायलो हे त्या भास्करबुवांमुळे गायलो. बाबुरावांच्या रानड्यांच्या गप्पा खूप रंगत. बाबुराव गाणे शिकलेले नव्हते, पण त्यांनी गाणं खूप ऐकलेलं होतं. बाबुराव गजाननबुवा अंतुबुवांबद्दल बोलत तेव्हा खूप भावुकतेने बोलायचे, कारण गजाननबुवांचं गाणं त्यांनी सिडण्यामध्येही केलं होतं बाबुरावनी. त्यावेळेस अनुपरा विलास वगैरे असे काही वामनराव ते मुलं पण होते. सिडण्यांचा जागा बाबुराव प्रिन्सिपॉल म्हणून असल्यामुळे उपलब्ध असायचे आणि त्यात खूप कार्यक्रम व्हायचे. त्यात गजाननबुवांचंही झालं होतं, मोहबींचं झालं होतं. आणि एक आठवण मी तुम्हाला थोडीशी वेगळी सांगतो. मास्तरांचं गाणं झालं होतं आणि मास्तरांचं गाण्याला मोगोबाई आल्यात. आता मोगोबाई खरं दुसऱ्यांच्या गाण्याला फारशा जायच्या नाही, त्या थकल्याही होत्या, असंही असेल. पण रानडे त्यांना सोडायला गेले नंतर गाडीने आणि बाबुरावांना मोगोबाई म्हणलं, मला ती टेप द्या मास्तरांच्या गाण्याचं. म्हणजे ही लोक तशी एकेकाळी कारकीर्द जेव्हा चालू होती तेव्हा एकमेकांपासून दूर होती.
पण जेव्हा त्यांची कारकीर्द जेव्हा उत्तरार्धातली होती त्यावेळेस त्यांना एकमेकांचं खूप महत्त्व पटायला लागलं होतं, असं माझं आत्ताचं इम्प्रेशन आहे. रानडे अंतुबुवांबद्दल खूप सांगायचे. गजाननबुवा रानडे थोडंसं नाटक कडक असायचं, कारण गजाननबुवा त्या काळात संताप व्यवस्थेतच गजाननबुवा रानड्यांच्या वाट्याला आले. पण अंतुबुवा वात्सल्याने बघायचे यांच्याकडे. ते एकदा रानडे अंतुबुवा बाहेर गेले तसं पाहून त्यांच्या वह्या ते कपाटाच्या काढून बघत होते. त्या ध्रुपदाच्या वह्या होत्या. तर रानड्यांनी, मला असं वाटतं ते 14-16 वर्षाचे असावे, त्या सगळ्या चिजा ते लिहून घ्यायला लागले. अंतुबुवा मागणं आले आणि म्हणले, अरे विजू, त्यांना विजू म्हणायचे त्यावेळेस, विजू तुला काय त्याचा उपयोग आहे? जेवढं लागतात ना ध्रुपद तेवढी शिकून येतं तुला, तिथेच थांबायचं असतं, त्याच्या पुढे नसतं जायचं, त्याचा तुला काय उपयोग आहे? रानड्यांनी त्यातनं त्यांना लक्षात आलं की गाणं पुढे नेताना कुठल्या पायऱ्यांना किती महत्त्व असतं हे रानड्यांनी त्यातून शिकले असेल असं मला आता वाटतं. उठसूट गप्पा मारणं हा रानड्यांचा स्वभाव होता, हे मला नेहमी जाणवायचे. जेव्हा संगीताचाच विषय निघाले तेव्हा ते खूप गोष्टी वेगळ्या व्हायचे आणि खूप तपशील सांगायचे. पण संगीत हाच विषय पाहिजे, बाकी तुम्ही गॉसिपिंग वगैरे अशा गोष्टी रानडे कधीच रंगले नाही. संगीत विषय असेल तर ते सुंदर उत्तमपेक्षा देत असत. म्हणजे मला असं वाटतं, एकदा मी रानड्यांकडे गेलो असताना रानड्यांचे एक शिष्य आले ते, आणि ती आदल्या दिवशी कुठे गायली ती, तर ते रानडे तिला म्हणले, कशी गायलीस का? भुईनाण्यासारखी गायलीस. की भुईनाणा जसं आतषबाजी करून लगेच अर्ध्या मिनिटात 1 मिनिटात त्याची आतषबाजी संपते, तसं नाही गायचं म्हणजे. आणि पुढे काय काय सांगत होते. पण म्हणजे रानडे अशा वेळेस ते उपमा उत्प्रेक्षा वापरायचे. लिखाणात मात्र त्यांनी उपमा उत्प्रेक्षाचा वापर फारसा अतिरेकी वापर असा कटाक्षाने टाळला. लिखाणात मात्र ते आखीवरेची मोजक्या शब्दात जास्तीत जास्त मजकूर ही त्यांची धारणा काय होती. त्यामुळे त्यांचे लेखन नेहमी आटोपशीर वाटतं बघा. त्याच्यात फापट पसारा नसतो किंवा पसरटपणा जो लेखनात असतो ना, तो त्यांच्यात कधीच दिसत नाही. त्यांच्या लेखनात एक स्पष्टता दिसते. कोणी दुखावेल म्हणून लिहिताना ते चातुर्य मांडणी करणं असले प्रकार त्यांनी कधी केले नाही. आणि स्पष्ट वक्तेपणा करतानाही ते मुद्दामून कोणाला दुखवायचं ही धारणा त्यांनी ठेवली नाही. त्यातल्या सीमारेषा रानड्यांना उत्तम कळायच्या. त्यामुळे काहीसे प्रतिकूल लिहूनही जगन्नाथबुवा पुरोहित त्यांच्यापासून दुभावले नाही. आता जगन्नाथबुवांवरचा लेख जर तुम्ही वाचला तर ख्याल भरण्या याच्यावर जगन्नाथबुवांचा काही भर नव्हता असं रानड्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. पण जगन्नाथबुवा दुखवले नाहीत, त्यांना ते प्रेमातच राहिले. मोठ्या कलावंतांमध्ये वावरताना रानड्यांनी आपली प्रतिष्ठा, आदर, डिग्निटी व्यवस्थित सांभाळली. त्याला त्यांनी पुढे धक्का लागून दिला नाही. आपणही एक गायक आहोत, आपण एक संगीत क्षेत्रातले मान्य झालेले विद्वान आहोत याची त्यांना जाणीव होती आणि त्या दृष्टीनेच ते वागायचे. एका प्रसिद्ध रानडे गात होते, त्यातली एक बंदिस्त त्या बाईंना आवडली. त्या फार मोठ्या होत्या आणि त्यांनी रानड्याला सांगितलं, रानडे ही बंदिश मला तुम्ही सांगाल का? रानडे म्हणजे आनंदाने सांगेन. मग तुम्ही कधी येत्या माझ्याकडे? रानडे म्हणजे पहिल्यांदा तुम्ही यायचं माझ्याकडे, मग पुन्हा तुम्हाला काही आवडलं माझ्यात मी पुन्हा 4 वेळा येईन, कारण तुम्ही धावपळीत असता मलाही दिसतंय. पण पहिल्यांदा तुम्ही विचारल्या म्हणजे तुम्ही यायचं म्हणून विषय तिथेच थांबला बहिणकडनं. पण रानड्यांनी असे पटकिनी कुणी सांगितले म्हणून सरेंडर होणं हे रानड्यांचा स्वभाव नव्हतं. असं रानड्यांच्या अभ्यासाबद्दल खात्री पटल्यावर सगळ्या कलावंतांनी रानड्यांना संगीत तपशील आनंदाने दिले. ग्वाल्हेरवाले कृष्णशंकर पंडित, आग्रेवाले खाली मुसे, नृत्य महर्षी पार्वती कुमार. पार्वती कुमारांबद्दल रानडे खूप आदराने बोलायचे. पार्वती कुमारांबद्दल रानडे एक हकीकत सांगत होते. त्यातले जे काही तपशील माझ्या लक्षात येते मी तुम्हाला सांगतो की पार्वती कुमारांकडे शम्मी कपूर नामवंत नाटक तो आला की तुम्ही मला काही
इंजिनियर. पण ते म्हणजे तुझं काम बघितलंय ना, तुला एक सांगतो की तू जेव्हा डावा हात पुढे फेकशील त्यावेळेस तुझं उजवा हात मागे फेकत जा. तसंच तू जेव्हा उजव्या हाताने काही अभिनय करायला जाशील आणि पुढे फेकशील त्यावेळेस तू डावा हात मागे फेकत जा. हा तू मंत्र जपलास ना, तुझ्या याच्यात अजून एक विजास येईल. म्हणजे ही गोष्ट मला रानड्याने सांगितली, त्याची छान आठवते. रानड्या पार्वती कुमारबद्दल बरंच सांगायचे. रानड्याने वेगवेगळ्या गायकांच्या गवयांकडनं कलावंतांकडनं सांगीतिक तपशील गोळा करताना एक पथ्य पाळलं असं मला नेहमी वाटतं की ज्या ज्या बुजुर्ग गवयांकडे ते तपशिलासाठी, मार्गदर्शनासाठी, माहितीसाठी गेले तेव्हा आपण ज्ञानासाठी आलेले अर्जदार आहोत याची त्यांना जाणीव असायची. ही त्यांनी भूमिका कायम ठेवली की आपण अर्जदार होतो, आपण त्यांच्याकडे आलो माहितीसाठी. त्यामुळे त्या चर्चेमध्ये मतं पटत नसली ते अधिक माहितीसाठी ते उत्तम श्रोते राहिले, ते तिथेच थांबायचे. ही गोष्ट दुर्मिळ असं मला वाटतं की विद्वानांशी चर्चा करताना ही भूमिका त्यांनी कधी ठेवली नाही. ते वादविवाद करत, ॲर्ग्यू करत. पण गवयांकडे जायचे त्यावेळेस ते ही एक काळजी घ्यायची की चर्चा करताना अति मतभेदांचं रूपांतर वादविवादात होणार नाही ना, तो होण्याचा संभव असतो, तो होत नाही याची ते काळजी घ्यायचे. आणि तसा वादविवाद झाला की ती चर्चा रेंगाळते आणि त्यात मग एक राखीव भाव येतो त्या गवयांकडनं. रानड्याने उत्तम जाणं ज्या लोकांना संशोधन करायचं आहे, ज्यांच्याकडे जातात त्यांना हे उत्तम संदेश आहे. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही लोकांकडे जाता काही माहिती काढण्यासाठी तेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादा सांभाळूनच जायचं. तुमच्या ज्या काही मतं असतील ते तुम्ही तुमच्यापाशी ठेवायची आणि जास्तीत जास्त माहिती त्यांच्याकडून काढायची. रानड्याने सांगीतिक लिखाणाची एक नवीन पद्धत सुरू केली. संगीत लिखाण करताना फापट प्रसार करण्यासाठी कमीत कमी शब्दात जास्ती मजकूर वापरणारे शब्द त्यांनी वापरायला सुरुवात केली. आवाजाच्या वजनाला त्यांनी गरिमा म्हणायला लागले. स्वरावर ठहराव करतो त्याला दीर्घ स्वररंजन म्हणायला लागले. असं स्वर काकू हा शब्द पूर्वीपासून होता, त्याला स्वरस्तन असं म्हणायला लागले. पूर्वीच्या शास्त्ररचनेत काही उपमदर्शक शब्द होते, नाही असं नाही. म्हणजे आता तानांचे वर्णन करणारे शब्द होते, चुनाचुनी, डावपेच, फुलबाजावले शब्द तानांचे वर्णन करणारे होते, म्हणजे नव्हते असं नाही. पण ही एक नवीन भाषा रानड्यांनी अचूकपणा लिखाणात येण्यासाठी त्यांनी केली की लिखाण हे आटोपशीर आणि अचूक पाहिजे, त्याच्यात कुठलाही चुकीचा संदेश जाता कामा नये, स्तुतीपाठकता येऊन याची ते करता त्या अचूक शब्दासाठी त्यांनी नवीन रचना केली. लिखाण रचना मी स्वतंत्र करेन अशी त्यांची धारणा नसावी ना, की ही पूर्वीचं जे लिखाण होतं गोविंदराव टेंबे, वामनराव देशपांडे यांच्यापेक्षा मी जास्ती ॲक्युरेसीकडे वळीन आणि जास्ती ॲक्युरेट लिहिण्याचा प्रयत्न करेन अशी त्यांची धारणा असावी असं मला वाटतं. त्याच्या आधी संगीत समितीचे मूळ पुरुष म्हणलं तर गोविंदराव टेंबे लिहित होते, पुढच्या पिढीतले वामनराव देशपांडे, मंगरुळकर हे लिहित होते. पण रानड्यांचं लिखाण जास्ती तपशीलवार आणि प्रगत होऊ लागलं. म्हणजे असं वाटतं त्या लिखाणात गायकाची भूमिका, सांगीतिक मानसिकता, मांडणीतले विचार सुस्पष्ट दिसू लागले. त्यामुळे संगीत क्षेत्रात रानड्यांची दखल सगळीकडे प्रेमाने आणि आदराने घ्यायला लागले लोक. आता या संदर्भात एक किस्सा सांगतो, तो काहींना अप्रिय वाटेल पण तो सांगायला पाहिजे की रानड्यांच्या लिखाण प्रगत होत असताना ते पटकीने स्वीकारलं जात होतं असं तुम्ही समजू नका. ते एक प्रसंग सांगतो की बँगसाठी कुमार गंधर्व गेले. त्यानंतर रामभाऊ गोरटकर यांच्या कुमारांची निरंतर लोकछाया होती. त्यांनी दर महिन्याला एक कुमार गेले, मला वाटतं 12 तारखेला. तर दर महिन्याला 12 तारखेला ते एका मातब्बर व्यक्तीचं गायकाचं असं चर्चा किंवा भाषण ठेवायचं, वर्षभर ठेवायचं. त्यात एक पुष्प रानड्याने बोललं. त्यात रानडे बोलले, सुंदर बोलले, काही सांगीतिक भाषा त्यांनी केली. पण त्यांची ही भाषाशैली पुण्यात त्यावेळेस नवीन होती. पुण्यातील एका ग्रहस्थांनी, तेही साधक अवस्थेतले गायक होते, जाणते होते. त्यांनी त्यांना सरळ विचारले, तुमच्या
त्यांच्या या अभ्यासावर किंवा मांडणीवर पाश्चात्य विचाराची छाप पडते. रानड्यांनी त्यांना समर्पक उत्तर दिलं, समजावून सांगितलं, कुठली कटुता न ठेवता. मला असं वाटतं देश, प्रांत वगैरेची संगीत कला आविष्कार वेगळे असले तरी वैश्विक साम्यस्थळे पुष्कळ असतात. हे समजायला पारंपरिक विचाराच्या लोकांना जड जात होतं त्यावेळेस. मला असं वाटतं की त्यांना हे सगळं नवीन होतं आणि ॲक्सेप्ट करायला ते तयार नव्हते. रानडेंनी केलेलं स्वतंत्र लिखाण, विद्यापीठ स्तरावर केलेलं काम, NCPA केलेलं अंमलात आणलेल्या विविध योजना, आपल्या शिष्यांसमोर केलेले प्रयोग, सरकारी पातळीवर केलेलं काम, आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेलं काम, घेतलेला सहभाग वेगळा याचा, हे सगळं बघितलं की मन थकवते की एक माणसाचा आवाज किती मोठा असू शकतो हे त्यावरून कळतं. रानडेंच्या सहवासाचे दिवस माझ्या दृष्टीने एक आनंद पर्व होतं. ज्यांच्या स्मरणाने आपली ज्ञानाच्या आकर्षण टवटवीत राहते अशा व्यक्तींमध्ये मी रानडेंना मानाचं स्थान नेहमी देत आहे. रानडेंच्या यशामध्ये त्यांच्या पत्नी हेमांगिनी रानडे सदैव उभा राहिल्या. त्या त्यांच्या आकाशवाणीतल्या सहकारी. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्व क्षेत्राचा कप्पा स्वखुशीने बंद करून टाकला आणि त्या रानडेंच्या व्यक्तिमत्वात पूर्ण विरघळून गेल्या. त्यांचं बोलणं मला नेहमी फार आवडायचं, फार आकर्षक उच्चार होते त्यांचे. उर्दू उच्चार किंवा शब्दाचा लहेजा, चढ उतार बोलतानाचे हे इतके आकर्षक असायचे की मला काही वेळा मी खाजगीत विनोदही म्हणायचो की व्हॉइस कल्चरचा आकाश रानडे बहिणीमुळे अशोक रानड्यांना झाला असं त्यावेळेस मला वाटायचं. आज रानडे आपल्यात नाही आहे, पण माझी एक भाऊ श्रद्धा आहे की आपल्याला आदरणीय वाटणारे, श्रद्धेय असणारी लोक, अशा व्यक्ती, त्यांचं स्मरण सुद्धा हे आपली सुंदर भेट असते त्यांच्याशी. आपण प्रत्यक्ष प्रत्येक वेळी भेटीची अपेक्षा करणं चुकीचं असतं. आज रानडे मला खूप दिवसांनी भेटले.